चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीव तारुणवरा पुता कृता हि धरा दातारा करुणा करा वर्मते द्यावी भो गुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. भाऊ गीतेमध्ये अर्जुनाने श्रीकृष्ण महाराजांना अनेक प्रश्न विचारले. तसे तर पाहता सगळेच प्रश्न आपल्या फायद्याचे आहेत. पहिला प्रश्न विचारला त्यांनी की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधिकीम प्रवासित किमासित ऊर्जित किम. अतिशय फायद्याचा प्रश्न आहे तो. कारण तो म्हणतो की स्थितप्रज्ञ माणूस ज्याचं मन एकाग्र झालं आहे, जो स्थितप्रज्ञ आहे, त्याची लक्षणं काय आहेत, तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो. आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्याचं उत्तर दिलं आहे. तर त्याप्रमाणे आपण वागलो तर आपण देखील स्थितप्रज्ञ होऊ शकतो. त्यामुळं हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आणि ते श्रीकृष्ण महाराजाचं दिलेलं उत्तर बी अतिशय महत्त्वाचं आहे. तर काय म्हणते पहिल्याच श्लोकात श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना प्रजहाती यदा कामात सर्वात पार्थ मनोगता आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञ चतुच्च. ते म्हणतात की जो माणूस मनातील सर्व कामनाचा त्याग करून जो परमेश्वराच्या चिंतनामध्ये घडून राहतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न अर्जुनाने विचारला आणि श्रीकृष्ण महाराजाच्या श्रीमुखातून आपल्याला त्याचं उत्तर मिळालं. हे मायबाप आपलं भाग्य आहे. तर म्हणून हा मी प्रश्न आपण शिरसावंदी मानून आपण आपल्या जीवनामध्ये याचं आचरण केलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न विचारला त्याने की तो म्हणे की देवा आथकेनं प्रयुक्तोयम पापम चरित पुरुषा अनिच्छनपी वासने बलादिओ नियोजित. माणूस नियोजित केल्यासारखी पाप का करतो. तिसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो, देवा माणूस नियोजित केल्यासारखी पापे का करतो बरं, काय कोणाच्या इच्छेनं करतो. तर हा बी देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कारण हे याप्रमाणे आपण देखील पाप करत असतो की आपल्याला जसं काय नियोजित केलं आपल्याला काही पापी व्हावं वाटत नाही, पण तरीही आपण का पाप करतो असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारले. श्रीकृष्ण महाराजांना उत्तर दिलं त्याला. तर श्रीकृष्ण अर्जुनाचा प्रश्नही अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याने दिलेलं उत्तर देखील अतिशय महत्त्वाचं आहे. मायबाबा श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना काम एष क्रोध एष रजगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येनमिह वैरिना. मग ते म्हणतात की हा काम, हा क्रोध, हा काम यश क्रोध रजोगुणापासून उत्पन्न होत असतात. आणि ते महाशनो म्हणजे महाखादाड आहेत, महापापी आहेत आणि विद्याला आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात. आणि ज्ञानाला झाकून टाकलं की आपण आपल्याला स्फूर्तिभ्रंश होतो आणि स्फूर्तिनाशात बुद्धिनाश हो आणि बुद्धिनाशात आपली प्रणयसिद्धी होऊन जाते. असं त्यामुळं आपण याच्या नादी लागलं नाही पाहिजे. ते म्हणतात मग श्रीकृष्ण महाराज, योम बुद्धे परमबुद्धा संस्थभ्यात मानमात्मना जे शत्रू महाभाव कामरूपम दुरासदम. ह्या कामरूपी शत्रूला ठार मारण्याचा सल्ला त्या अर्जुनाच्या प्रश्नानुसार आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी दिला आहे. किती अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मायबाबा हा प्रश्न ह्या प्रश्नावर आपण म्हणजे विचार करायला पाहिजे आणि त्या प्रश्नाचा विचार करून आपण त्या कामाच्या, क्रोधाच्या, लोभाच्या नादी लागलं न पाहिजे. मायानं जेव्हा आपल्याला परमेश्वराच्या आज्ञेनं प्रपंचात आणलं, पण माया सगळं काम करते. परमेश्वराचं माया, कारण माया परमेश्वराचं प्रथम करण आहे आणि ती माया दीक्षेनं प्रकृती सुयते सहचाराचरम हेतू नानेन कमते जगद्वी परिवर्तते. आणि ते म्हणतात की माझ्या हेतूनच हे सगळ्या सृष्टीची रचना करते आणि ती करते वेळेस मग काही सेटिंग आपल्या विरोधात करते. बाबा मायाला असं वाटत नाही की जीवानं परमेश्वराकडे जावा आणि मायानं असं वाटते मायाला की जीवानं नेहमी आपलं दास्य करावं. आपल्या ज्या खालच्या जे देवता येतात
त्या देवताची स्तुती करावं, त्या देवताची भक्ती करावं आणि इथंच मरावं आणि नित्य मुक्त होऊ नये आणि नित्य दुःखात राहून आपली आपली सेवा करावी, आपली गुणगान करावं असं मायेला वाटत असतंय. म्हणून मायेने काय केलं, परमेश्वराची आज्ञा नसताना देखील तिने एक सेटिंग केली, आपल्याला त्रिगुणानं बांधून टाकलं. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. आणि ह्या 3 गुणानं बांधले असल्यामुळं आपण या त्रिगुणानुसारच काम करत असतो. आपण आपल्या स्वतंत्रपणे काम करत नाही. तर ते म्हणतात की श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना की हा जे माणूस आहे तो नाही कचित शर्मपी जातो तिष्ठते कर्म कृत. क्षणभर बी तो कर्म केल्याशिवाय राहत नाही, परंतु सर्व प्रकृती जाईल गुणे. सगळ्या प्रकृतीच्या नियमानुसारच सर्व कर्म घडत असतात. प्रकृती जैर गुन्हे असं म्हणून ही सेटिंग जी आहे, ही सेटिंग आपल्याला आपण ओळखून घ्यायला पाहिजे. मायानं केलेली आपली दुर्दशा करण्यासाठी केलेली ही त्रिगुणाची सेटिंग ही आपण ओळखून घ्यायला पाहिजे मायबाबा. आणि कामयेश, क्रोधयेश, कामामुळं कामयेश, क्रोधयेश, रजोगुण समद्भना, महाशनो महापाप. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे श्रीकृष्ण महाराजाच्या. आणि त्याने दिलेला सल्ला येऊ बुद्धे परम बुद्धा संस्थभ्यात मानमात्मना जे शत्रू महाभाव कामरूपम दुरास्त. आणि त्या कामरूपी शत्रूला ठार मारलं पाहिजे असं प्रश्न त्यांनी विचारला अर्जुनानं. आणि श्रीकृष्ण महाराजानं त्याला अतिशय सुंदर उत्तर दिलं आणि ते उत्तर आपल्या अतिशय कामाचं आहे. 4था अध्याय सुरू झाला. 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना मी हे इमम योसोते योगम प्रोक्तवान हमव्यम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वा कविपरी एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षेदू सकाली नियमाता योगो नष्ट परंतप. हे मी ज्ञान आजच तुला सांगायलो असं नाही. मी हे ज्ञान आधी युवस्वानाला सांगितलं, युवस्वानानं म्हणून आपल्या पुत्राला सांगितलं. आणि मायबाबा हे एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षेदू सकाली नियमाता योगो नष्ट परंतप. हे नष्ट झालेलं आहे. आणि तू माझा भक्त आहे, भक्तोशी मे सकाळची ती रहस्य हेतदुत्तमम. आणि तुला हे मी पुन्हा रहस्य सांगत आहे अर्जुना. आणि ते काय म्हणतात मग अर्जुन काय म्हणतो मग देवा म्हणतो अरे तुमचा तर जन्म अलीकडचा आहे, आपण भूतो जन्म परम जन्म विवसता कथवेत द्विजाने आमतो माधव पुक्तवाणी. मग श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात अर्जुना बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुना तान्य हमेद सर्वांनी न तो मेथ परंत. तुझे माझे अनेक जन्म झाले, परंतु त्यापैकी तुला एकही माहीत नाही. मला सर्व माहीत आहेत, कारण मी आजोपी सन्न व्ययात्मा भूता नामे स्वरूपी सन्न प्रकृती स्वामधिष्ठाय संभवा मी आत्ममाया. मी आजोपी आहे, अजन्म आहे, अव्ययी आहे, परंतु प्रकृतीला अधिष्ठित करून मी कधी प्रपंचात येत असतो. कधी येतो यदा यदाय धर्मस्य ग्लानिर्भूती भारत आमित्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. ज्या धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगात या प्रपंचात येत असतो अर्जुना. प्रपंचात येत असतो आणि ज्ञान देत असतो. तर असं अतिशय महत्त्वाचा विषय अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला विचारला. आणि अर्जुन श्रीकृष्ण महाराजांना अतिशय त्याचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला सांगितलं. हे अतिशय आपल्या फायद्याचं आहे. आणि अर्जुनानं विचारलेला प्रश्न देखील अतिशय फायद्याचा आहे, आपल्या लाभकारक आहे. माय बाबू 5व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन विचारतो देवा किम म्हणजे संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्युगमचं संशयशी यत श्रेयत एवढं तन्मे ब्रुही सुनिश्चित. ते म्हणतो की देवा संन्यास श्रेष्ठ आहे का कर्मयोग श्रेष्ठ आहे. म्हणजे तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना संन्यास कर्मयोग असे निश्रेयस करो भो पण तयस तो कर्म संन्यास कर्मयोग विशेष येते. हे कर्मयोग विशेष आहे आणि हे विशेष आहे हे आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे. कारण ते म्हणले की नेयस नित्य संन्यासी येऊन दृष्टी न कांक्षिती निर्द्वंद्वी महाभाव सुखम बंधात प्रपंचते. जो माणूस कोणाचा द्वेष करीत नाही, कोणची अपेक्षा करीत नाही, तो माणूस
नेहमी देखील संत आहे, साधू आहे. तर हे अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला 5व्या अध्यायामध्ये सांगितला. तर हे आपल्यासाठी अतिशय भल्याची गोष्ट आहे. 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा की माझं मन आवरत नाही, चंचल मी मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याम निग्रमण्ये वायुर्यसु दुष्करम. मी हे मन कसं आवरू, ते वाऱ्यापेक्षा चंचल आहे. श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना बरोबर आहे, असंशय महाभाव मनो दुर्निग्रहम चलम, पण अभ्यासेनच कळते वैराग्येनच गुरु येते. पण इथं देखील माणसाचं मन खरंच चंचल आहे. आजपर्यंत आपण वाऱ्याला आपण अडकून धरलं, वाऱ्याला आपण नियंत्रित केलं आणि त्याच्यावर तर आपल्या जिपा बसा टायर हे सगळे चालतं. पण मनाला आपण नियंत्रित करू शकलो नाही. तर मग नियंत्रित करण्याचा उपाय आपल्याला परमेश्वराच्या श्रीमुखातून समजला. तर हे आपलं भाग्य तर मायबाभाऊ ते म्हणतात की अर्जुना असंशय महाभाऊ मरणो गुरुनी दुर्निग्रहम, पण अभ्यासेनं ते वैराग्येनंच गुरु येते. पण असंयतात्मनाय वो दुष्पापे ती मेमती वशात म्हणतोय तथा शक्य वक्तुम उपायता, असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. त्याला हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. मन आवरण्यासाठी आपल्याला त्याने सांगितलं काय उपाय, वैराग्य कर आणि प्रयत्न कर असं सांगितलं. तर आपण वैराग्य करायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे आणि तो प्रश्न आपल्या जीवनामध्ये उतरला पाहिजे. तर आता 7व्या अध्यायात काही प्रश्न नाही. 8व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा प्रयाण कालेच कथम नियोशी नित्यात्मभी, मी मृत्यूसमयी मला तुझी आठवण कशी येईल. मायबाबा आपला जीवन आपण कसे जगलो हे महत्त्वाचं नाही, पण मरण कसं आलं हे महत्त्वाचं आहे. कारण शेवटचा क्षण गोड व्हावा असं संतांनी सांगितले की मरताना आपल्याला अतिशय कष्ट होत असतात आणि कष्ट होत असतात. पण ते कष्ट जर आपण संसारामध्ये चांगली वागलो तर आपल्याला ते कष्ट होत नाहीत. जो परमार्थात राहिला, परमार्थात राहून परमेश्वराचं ज्यानं चिंतन केलं तर त्या माणसालाच फक्त शेवटी परमेश्वराची आठवण येते आणि परमेश्वराचं नामचिंतन होत असते. नाही तर मग ज्यानं आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं नाही त्याला परमेश्वराची आठवण बी येत नाही आणि तो परमेश्वर प्राप्तीला जात बी नाही. पण जो माणूस म्हणजे आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन करतो, यमेव मापे स्मरण भाव तेचे त्यांचे कलेवर तम तमेव ती कवते सदा तद्भाव व्हायचा. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तस्मात सर्वेषु कालेषु मामनोस्मरितचे मैर्पित मनोबुद्धी मामे वैशेष संशय. तू नित्य माझं स्मरण कर जेणेकरून तू माझ्या भावाला माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होशील आणि माझा जो आनंद आहे तो आनंद तुला मिळेल. मायबाबा हे असे अर्जुनाचे प्रश्न आहेत आणि त्याच्यावर दिलेली उत्तरं अतिशय महत्त्वाची उत्तरं आहेत. ते आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्यातून आपलं भलं करून घ्यायला पाहिजे. मायबाबा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथं सांगतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.